हाँ ನೆಕ್ಸ್ಟ್ यहाँ पे आओ, देखेंगे क्या है करके. ಕನ್ನಡ ಈಗ ಇದು ಆದಮೇಲೆ ಕನ್ನಡ ಎಕ್ಸ್ಪ್ಲನೇಷನ್ ಮಾಡ್ತೀನಿ ರೀ ನಾನು. ಓಕೆ, ಸ್ವಲ್ಪ ಅಡ್ಜಸ್ಟ್ ಮಾಡಿರಿ. फोर्थ वन क्या है क्वेश्चन तुम्हारा, प्रॉब्लम्स बेस्ड ऑन असेसेबल वैल्यू. हाँ, मीन्स फर्स्ट क्वेश्चन इन असेसेबल वैल्यू बट सीरीज वाइज फोर्थ क्वेश्चन. नाउ कंप्यूट द असेसेबल वैल्यू. Compute the accessible value from the following information. A, FOB free on board, FOB value of machine $10,000. डॉलर में है प्राइस, किस में है, डॉलर में, यूएस डॉलर. नेक्स्ट, एयर फ्रेट लोडिंग अनलोडिंग एंड हैंडलिंग चार्जेस associated with delivery of imported goods at the place of importation $2,500. $2,500. Next, wait a minute. So अभी हम कहाँ पे थे, एयर फ्रेट लोडिंग अनलोडिंग एंड हैंडलिंग चार्जेस एसोसिएटेड, वेट अ मिनट. ओके, associated with delivery of imported goods at the place of importation. कितना है वो, $2,500 है. नेक्स्ट क्या है, कॉस्ट ऑफ इंश्योरेंस $500. नेक्स्ट, अनलोडिंग एंड हैंडलिंग चार्जेस एट द प्लेस ऑफ इंपोर्टेशन ₹50,000, रुपीज में है. नेक्स्ट, एक्सचेंज रेट्स एज नोटिफाइड बाय CBNC. CBNC इज नथिंग बट अ अमेरिकन बिजनेस चैनल, अमेरिकन बिजनेस न्यूज चैनल. ओके, ₹65 पर US डॉलर. $1 कितना रुपये, ₹65. चलो सॉल्व करेंगे इसका. ओके, स्टार्ट विद द कंप्यूटेशन ऑफ असेसेबल वैल्यू. आंसर, कंप्यूटेशन ऑफ असेसेबल वैल्यू. कंप्यूटेशन ऑफ असेसेबल वैल्यू, डेट नहीं, कौन सी कंपनी का नाम भी नहीं वहाँ, सिर्फ ओनली असेसेबल वैल्यू. ओके, पर्टिकुलर्स, यहाँ पे मैं रुपीज नहीं लिखता. क्यों, यहाँ पे देखो डॉलर है, रुपीज है, डिफरेंट है, डॉलर में नहीं, वो सब अमाउंट डॉलर में नहीं, इसलिए यहाँ पे अमाउंट डॉलर, यहाँ पे ऊपर लिखो अमाउंट इन डॉलर, डॉलर का साइन, अमाउंट इन डॉलर मैंने सभी अमाउंट, इसलिए यहाँ पे भी अमाउंट, यहाँ पे क्या था, यहाँ पे अमाउंट, यहाँ पे भी अमाउंट, करेक्ट है, अमाउंट. ओके, फर्स्ट ए क्या है, वो ए, FOB वैल्यू, FOB वैल्यू ऑफ मशीन, FOB वैल्यू ऑफ मशीन $10,000. 10,000 डायरेक्ट 10,000 लिखो, डॉलर यहाँ पे ऑलरेडी है, 10,000 हो गया. नेक्स्ट, बी क्या है वो, एयर फ्रेट लोडिंग अनलोडिंग एंड हैंडलिंग चार्जेस एसोसिएटेड विथ डिलीवरी ऑफ इंपोर्टेड गुड्स एट द प्लेस ऑफ इंपोर्टेशन. ये सभी क्या है, एयर फ्रेट लोडिंग अनलोडिंग सभी कौन से, कॉस्ट ऑफ ट्रांसपोर्टेशन. क्या बोलते हैं इसको हमें, कॉस्ट ऑफ ट्रांसपोर्टेशन, कॉस्ट ऑफ ट्रांसपोर्टेशन. कॉस्ट ऑफ ट्रांसपोर्टेशन डायरेक्ट अमाउंट लिखने मत जाओ, इसके लिए एक एडजस्टमेंट है, याद रख लो.
air freight, loading, unloading and handling charges associated with delivery of imported goods at the place of importation क्या है $2,500 करके है। इसके लिए एक एडजस्टमेंट है, उसको क्या बोलते हैं, कॉस्ट ऑफ ट्रांसपोर्टेशन बोलते हैं। इसके लिए एक एडजस्टमेंट है, वो एडजस्टमेंट रख लो यहाँ पे। कॉस्ट ऑफ ट्रांसपोर्टेशन, एक्चुअल कॉस्ट, एक्चुअल कॉस्ट, ये रख लो एक्चुअल कॉस्ट। एक्चुअल कॉस्ट कितना है सभी, एक्चुअल कॉस्ट उसका कितना है $2,500, यहाँ पर लिख लो $2,500 करके, 2,500, समझो एक्चुअल कॉस्ट कितना है तुम्हारा 2,500। यहाँ पे एक एडजस्टमेंट है, और 20% फिक्स रेट, 20% ऑन FOB, ये याद रख लो। कॉस्ट ऑफ ट्रांसपोर्टेशन, इसके अंदर एक्चुअल कॉस्ट कितना है 2,500, ओके। और फिक्स रेट, कॉस्ट ऑफ ट्रांसपोर्टेशन के लिए फिक्स रेट 20% ऑन FOB, 20 पर फिक्स रेट, हाँ 20% ऑन FOB। यहाँ पे ब्रैकेट में कितना परसेंट हो, 20% फिक्स रेट, हाँ तो वहाँ पे नहीं दिया क्वेश्चन के अंदर। 20% इंटू किसके ऊपर है ना, FOB कितना है, FOB 10,000 करो, 20% ऑन 10,000 है, कितना होता है 2,000। यहाँ पे क्या करना, कंपेयर करना, कंपेयर विच एवर इज लोअर, whichever is lower, क्या कंपेयर करना, whichever is lower, इसमें से और इसमें से लोअर कौन सा है 2,000, ये 2,000 का यहाँ पे लिखना अंदर इनर कॉलम में 2,000, समझ में आया। इसको कंपेयर करना, कॉस्ट ऑफ ट्रांसपोर्टेशन के अंदर एक्चुअल कॉस्ट कितना है 2,500 है, और फिक्स रेट लेना तुम्हें लेना कॉस्ट ऑफ ट्रांसपोर्टेशन के लिए 20% ऑन FOB करके, 20% ऑन किसका FOB कितना है 10,000, 2,000, विच एवर इज लोअर, दोनों में से लोअर कौन सा है 2,000, वो यहाँ पे लिख लेना। हो गया, ये हो गया। नेक्स्ट क्या है, कॉस्ट ऑफ इंश्योरेंस, C, कॉस्ट ऑफ इंश्योरेंस, हाँ कॉस्ट ऑफ इंश्योरेंस कितना है वो $500, 500 डायरेक्ट हुआ। नेक्स्ट यहां पे देखो, अनलोडिंग एंड हैंडलिंग चार्जेस एट द प्लेस ऑफ इंपोर्टेशन, ऑलरेडी हमारे पास है अनलोडिंग एंड हैंडलिंग चार्जेस, हमारे पास है डॉलर में है, वो बाहर से कंट्री, ये अंदर हो रहा, ये प्रोडक्ट है, ये मशीन है, इंडिया के अंदर आने के बाद में हो रहा है एक्सपेंस, इंडिया के अंदर आने के बाद हमारे को एक्सपेंस नको, वो नहीं लेना हमें। इंडिया के अंदर आने के बाद में रुपीज में हो रहा है एक्सपेंस, हमारे को नहीं चाहिए, हमारे को इंडिया के बाहर का होना चाहिए एक्सपेंस, तो इसको क्या करना भी नहीं लेना। इंडिया के अंदर आने के बाद में एक्सपेंस हो रहा, इसलिए इसको नहीं लेना, इसको नहीं लेना, ठीक है। क्यों नहीं ले रहे इसको, ये इंडिया के अंदर आने के बाद हो रहा है एक्सपेंस है, एट द प्लेस ऑफ इंपोर्टेशन कहाँ पे हो रहा, रुपीज में हो रहा, इसको नहीं लेना, यहाँ पे ये लेना एक्सपेंस लेना। क्यों, ये इंडिया के बाहर हो रहा, हमारे इंडिया के एयरपोर्ट तक आने तक हो रहा है, एयरपोर्ट को आने तक हो रहा है एक्सपेंस है, ये एयरपोर्ट को आने के बाद में हो रहा, अंदर आने के बाद में हो रहा, इसलिए नहीं लेना उसको। नेक्स्ट एक्सचेंज रेट्स एज नोटिफाइड बाय USD डॉलर, वो डॉलर हमारे को नको अभी, इतना है, इतने एक्सपेंस है हमारे पास। अब टोटल कर लो इसका कितना होता, इसका कर लो टोटल कितना होता, 2,000 प्लस 500 कितना होता 2,500। अब करो 10,000 ना, ये प्लस करना है सभी एक्सपेंस, क्या करना ऐड करना, कितना होता 10,000 प्लस, 10,000 प्लस नहीं तो यहाँ पे लिखता हूँ ऐड करके, ऐड AB, हाँ ऐड करो इसको, कितना होता है 10,000 ना प्लस 2,500, 12,500, 12,500 क्या है ये 12,500 है CIF वैल्यू, CIF वैल्यू, यही तुम्हारा क्या होता है असेसेबल वैल्यू होता, असेसेबल वैल्यू, असेसेबल वैल्यू डॉलर में है।
असेसेबल वैल्यू किस में है, डॉलर में है, डॉलर में लिखो इसको, कितना है वो असेसेबल वैल्यू सेम तुम्हारा 12,500, करेक्ट है। CIF वैल्यू तुम्हारा कितना 12,500, वही तुम्हारा क्या होता है असेसेबल वैल्यू होता है। असेसेबल वैल्यू किस में है, वो डॉलर में है, डॉलर में कितना 12,500। अब हमारे को रुपीज में होना, अब किस में होना हमारे को ₹65 इसमें होना, रुपीज में होना, इसलिए यहां पे लिखो देयरफॉर assessable value in rupees bracket $12,500 into rupees डॉलर, नो असेसेबल वैल्यू इन रुपीज, डॉलर ब्रैकेट में डॉलर है ना, डॉलर 12,500 इंटू रुपीज, रुपीज कितना हो 65, रुपीज 65 कितना होता है 12,500 इंटू 65 करो कितना होता है 8,12,500 किसमें आया, रुपीज में आया, रुपीज 8,12,500 ये तुम्हारा असेसेबल वैल्यू रुपीज में आया, तुम्हारा असेसेबल वैल्यू रुपीज में आया, समझ में आया। पहले असेसेबल वैल्यू डॉलर में है, डॉलर में कितना 12,500, अब तुम्हारे को रुपीज में ना, देयरफॉर असेसेबल वैल्यू इन रुपीज ब्रैकेट $12,500 इंटू रुपीज 65 कितना आता तुम्हारा आंसर है, रुपीज 8,12,500 आता, ये तुम्हारा आंसर है, समझ में आया। ತಿಳಿದ್ರೆ ನಿಮಗೆ ಕ್ವಶನ್ ಬರ್ರಿ, ಕ್ವಶನ್ ಏನಿದೆ ನಿಮ್ದು ಕ್ವಶನ್ ಕಂಪ್ಯೂಟ್ ದ ಓನ್ಲಿ ಅಸೆಸಬಲ್ ವ್ಯಾಲ್ಯೂ ಫ್ರಾಮ್ ದ ಫಾಲೋವಿಂಗ್ ಇನ್ಫಾರ್ಮೇಶನ್. ನೋಡ್ರಿ ನಂಬರ್ 1 ಏನೈತ್ರಿ ಇಲ್ಲಿ FOB ಅಂದ್ರೆ ಏನ್ರಿ ಫ್ರೀ ಆನ್ ಬೋರ್ಡ್ ವ್ಯಾಲ್ಯೂ ಎಷ್ಟೈತ್ರಿ, ವ್ಯಾಲ್ಯೂ ಆಫ್ ಮಷಿನ್ $10,000 ಒಳಗೈತ್ರಿ ಡಾಲರ್. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಏರ್ ಫ್ರೇಟ್ loading, unloading and handling charges associated with delivery of imported goods at the place of importation. ಇದು ಏನ್ರಿ ಎಲ್ಲ ಕಾಸ್ಟ್ ಆಫ್ ಟ್ರಾನ್ಸ್ಪೋರ್ಟೇಷನ್, ಏನಿದು ಕಾಸ್ಟ್ ಆಫ್ ಟ್ರಾನ್ಸ್ಪೋರ್ಟ್ ಮಾಡಕ್ಕೆ ಯೂಸ್ ಮಾಡ್ತೀರಿ, ಇದು ಎಲ್ಲ ಏನ್ರಿ ಕಾಸ್ಟ್ ಆಫ್ ಟ್ರಾನ್ಸ್ಪೋರ್ಟೇಷನ್ ಅಂದ್ರೆ ಏನ್ರಿ ಎಷ್ಟೈತ್ರಿ $2,500 ಐತ್ರಿ. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಸಿ ಕಾಸ್ಟ್ ಆಫ್ ಇನ್ಶೂರೆನ್ಸ್ ಮಾಡ್ಬೇಕಲ್ಲ $500 ಐತ್ರಿ. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಅನ್ಲೋಡಿಂಗ್ ಆ್ಯಂಡ್ ಹ್ಯಾಂಡ್ಲಿಂಗ್ ಚಾರ್ಜಸ್ ಅಟ್ ದ ಪ್ಲೇಸ್ ಆಫ್ ಇಂಪೋರ್ಟೇಷನ್ ರೂಪೀಸ್ ಒಳಗೈತ್ರಿ, ರೂಪೀಸ್ 50,000 ಅಂತ ಐತ್ರಿ. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಎಕ್ಸ್ಚೇಂಜ್ ರೇಟ್ಸ್ ಆಸ್ ನೋಟಿಫೈಡ್ ಬೈ CBNC. CBNC ಅಂದ್ರೆ ಏನ್ರಿಪ್ಪ, ಒಂದು ಅಮೆರಿಕನ್ ನ್ಯೂಸ್ ಬಿಸ್ನೆಸ್ ನ್ಯೂಸ್ ಚಾನಲ್, ಇದು ಅಮೆರಿಕನ್ ಬಿಸ್ನೆಸ್ ನ್ಯೂಸ್ ಚಾನಲ್. ಅವ್ರು ಏನು ಡಿಸ್ಕಸ್ ಏನು ಇದು ಡಿಕ್ಲೇರ್ ಮಾಡ್ತಾರೆ ರೀ, $1 ಎಷ್ಟು ರುಪೀಸ್ ರೀ, ರೂಪೀಸ್ 65 ಐತ್ರಿ. ಅದು ಮಾಡೋಣ್ರಿ ಕಂಪ್ಯೂಟೇಷನ್ ಆಫ್ ಅಸೆಸಬಲ್ ವ್ಯಾಲ್ಯೂ ಪರ್ಟಿಕ್ಯುಲರ್ಸ್ ಅಮೌಂಟ್ ಯಾಕ್ರಿಪ್ಪ ರೂಪೀಸ್ ಎಲ್ಲ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ ಅಲ್ಲಿ, ಡಾಲರ್ ಐತ್ರಿ, ಅದಕ್ಕೆ ಅಮೌಂಟ್ ಇಲ್ಲಿ ಬ್ರಾಕೆಟಲ್ಲಿ ಮೇಲೆ ಅಮೌಂಟ್ ಇನ್ ಡಾಲರ್. ಫಸ್ಟ್ ಬರ್ರಿ ಎ ಏನಿದ್ರಿಪ್ಪ ಇಲ್ಲಿ FOB ವ್ಯಾಲ್ಯೂ ಆಫ್ ಮಷಿನ್ ಬರ್ರಿ, ಇದು ಎಷ್ಟೈತ್ರಿ $10,000. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಆ್ಯಡ್ ಎಕ್ಸ್ಪೆನ್ಸಸ್, ಇದು ಎಲ್ಲ ಏನ್ರಿ ಎಕ್ಸ್ಪೆನ್ಸ್ ಬರ್ರಿ ಇಲ್ಲಿ, ಇದು ಏನ್ರಿ ಇದು ಎಲ್ಲ ಏನ್ರಿದು ಕಾಸ್ಟ್ ಆಫ್ ಟ್ರಾನ್ಸ್ಪೋರ್ಟೇಷನ್, ಏನ್ರಿದು ಕಾಸ್ಟ್ ಆಫ್ ಟ್ರಾನ್ಸ್ಪೋರ್ಟೇಷನ್ ಅಂಡರ್ಲೈನ್ ಮಾಡ್ರಿ. ಆಕ್ಚುಯಲ್ ಕಾಸ್ಟ್ ಅಂತ ಬರಿಬೇಕಿಲ್ಲ, ಆಕ್ಚುಯಲ್ ಕಾಸ್ಟ್ ಎಷ್ಟೈತ್ರಿ, ಆಕ್ಚುಯಲ್ ಕಾಸ್ಟ್ ಅದು 2,500 ಐತ್ರಿ, ಅದಕ್ಕೆ ಆಕ್ಚುಯಲ್ ಕಾಸ್ಟ್ 2,500 ಸೇಮ್ 2,500 ಬರೀರಿ. ಓವರ್ ಅಂತ ಬರಿಬೇಕಿಲ್ಲ, ಏನ್ರಿ ಓವರ್ ಅಂತ ಬರಿಬೇಕು, ಇದು ಫಿಕ್ಸ್, ಇದು ಇಲ್ಲಿ ಕೊಡಂಗಿಲ್ಲ ಅವರು, ನಾವು ತಗೋಬೇಕು, ಇದು ಅಡ್ಜಸ್ಟ್ಮೆಂಟ್ ಐತ್ರಿ, ಇದು ಕಾಸ್ಟ್ ಆಫ್ ಟ್ರಾನ್ಸ್ಪೋರ್ಟೇಷನ್ ಏನ್ರಿದು 20 ಫಿಕ್ಸ್ ರೇಟ್, ಇದು 20% ಆನ್ FOB ಮೇಲೆ 20% ತಗೋಬೇಕು. 20/100 ಇಂಟು FOB ಎಷ್ಟೈತ್ರಿ ನಿಮ್ದು 10,000 ಐತ್ರಿ, 10,000 ಮೇಲೆ ತಗೋರಿ, ಎಷ್ಟ್ರಿ 2,000. ಕಂಪೇರ್ ಮಾಡ್ಬೇಕು ಈಗ ಏನ್ರಿ ವಿಚ್ ಎವರ್ ಇಸ್ ಲೋವರ್ ಕಂಪೇರ್ ಮಾಡ್ಬೇಕು, ಅಲ್ಲೇ ಕೊಡಂಗಿಲ್ಲ ಅದು ನಾವು ಮಾಡ್ಬೇಕು, ಲೋವರ್ ವಿಚ್ ಎವರ್ ಇಸ್ ಲೋವರ್ ಕಂಪೇರ್ ಮಾಡ್ರಿ, ಇದರ ಲೋವರ್ ಯಾವುದು ರೀ 2,000 ಸೇಮ್ ಅಮೌಂಟ್ ಇಲ್ಲೇ ಬರೀರಿ ಬಾಜು. ಡನ್. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಬರ್ರಿ ಮುಗಿತಿದ್ದು. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಕಾಸ್ಟ್ ಆಫ್ ಇನ್ಶೂರೆನ್ಸ್ ಎಷ್ಟಿದ್ದು 500, ಕಾಸ್ಟ್ ಆಫ್ ಇನ್ಶೂರೆನ್ಸ್ 500. ಇದು ನೋಡಿಲ್ಲಿ ಅನ್ಲೋಡಿಂಗ್ ಆ್ಯಂಡ್ ಹ್ಯಾಂಡ್ಲಿಂಗ್ ಚಾರ್ಜಸ್ ಎಟ್ ದ ಪ್ಲೇಸ್ ಆಫ್ ಇಂಪೋರ್ಟೇಷನ್ ರೂಪೀಸ್ ಒಳಗೈತ್ರಿ, ಇಲ್ಲಿ ರೂಪೀಸ್ ಯಾವಾಗ ಮಾಡ್ತಾನ್ರಿ ಇದು ಎಕ್ಸ್ಪೆನ್ಸ್, ನಮಗೆ ಯಾವ ಎಕ್ಸ್ಪೆನ್ಸ್ ಬೇಕ್ರಿ, ಬೇರೆ ಕಂಟ್ರಿಯಿಂದ ನಮ್ಮ ಕಂಟ್ರಿ ಇಂಡಿಯಾ ಬೌಂಡ್ರಿ ಟಚ್ ಆಗಬೇಕಿದ್ದು, ಇಂಡಿಯನ್ ಏರ್ಪೋರ್ಟ್ ಮಟ್ಟ ಯಾವ ಎಕ್ಸ್ಪೆನ್ಸ್ ಆಗ್ತದೆ ನೋಡ್ರಿ ಅಷ್ಟು ಎಕ್ಸ್ಪೆನ್ಸ್ ಇಲ್ಲೇ ತಗೋಬೇಕು. ಬೌಂಡ್ರಿ ಟಚ್ ಹಚ್ರಿ, ಏರ್ಪೋರ್ಟ್ಗೆ ಬಂತ್ರಿ, ಇದು ಪ್ರಾಡಕ್ಟ್ ಮಷಿನ್ ಬಂತ್ರಿ ಏರ್ಪೋರ್ಟ್ಗೆ, ಏರ್ಪೋರ್ಟಿಂದ ನಮ್ದು ಇಂಡಿಯಾ ಒಳಗೆ ಬಂತಲ್ರಿ, ಇಂಡಿಯಾ ಒಳಗೆ ನೀವು ಏನು ಎಕ್ಸ್ಪೆನ್ಸ್ ಮಾಡ್ತೀವಿ ನೋಡ್ರಿ ಅದು ತಗೋಬೇಡ್ರಿ. ಇಂಡಿಯಾ ಮಠ ಅಷ್ಟು ಎಕ್ಸ್ಪೆನ್ಸ್, ಬೇರೆ ಕಂಟ್ರಿಯಿಂದ ಇಂಡಿಯಾ ಮಠ ಎಷ್ಟು ಎಕ್ಸ್ಪೆನ್ಸ್ ಐತೆ ನೋಡ್ರಿ ಅದು ಅಷ್ಟು ಎಕ್ಸ್ಪೆನ್ಸಲ್ಲಿ ಆ್ಯಡ್ ಮಾಡಬೇಕು. ಇಂಡಿಯಾಗೆ ಒಂದು ಬೌಂಡ್ರಿ ಟಚ್ ಹತ್ರಿ, ಇಂಡಿಯಾ ಬೌಂಡ್ರಿ ಟಚ್ ಹತ್ರಿ, ಏರ್ಪೋರ್ಟ್ ಟಚ್ ಹತ್ರಿ, ಏರ್ಪೋರ್ಟಿಂದ ಮತ್ತೆ ಇಂಡಿಯಾ ಒಳಗೆ ಎಷ್ಟು ಎಕ್ಸ್ಪೆನ್ಸ್ ಮಾಡಿರಿ ಇಂಡಿಯಾ ಒಳಗೆ ತಗೋಬೇಡ್ರಿ ಯಾವುದು, ಅದಕ್ಕೆ ರುಪೀಸ್ ಒಳಗೆ ಐತ್ರಿ, ಅಂದರೆ ಇಂಡಿಯಾ ಒಳಗೆ ಎಕ್ಸ್ಪೆನ್ಸ್ ಮಾಡ್ತಾನೆ ಇದೆಲ್ಲ ಎಕ್ಸ್ಪೆನ್ಸ್ ಯಾವಾಗ ಎಕ್ಸ್ಪೆಂಡ್ ಮಾಡ್ತಾನೆ ರೀ ಅವ, ಇಂಡಿಯಾ ಒಳಗೆ ರುಪೀಸ್ ಒಳಗೆ ಎಕ್ಸ್ಪೆಂಡ್ ಮಾಡ್ತಾನೆ ರೀ, ಅದಕ್ಕೆ ನಮಗೆ ಬೇಡ, ಇದು ಇಂಡಿಯಾ ಒಳಗೆ ಐತ್ರಿ ಎಕ್ಸ್ಪೆನ್ಸ್, ಅದು ನಮಗೆ ಬೇಡ, ತಗೋಬೇಡ್ರಿ. ಅದು ಮುಗಿತಲ್ಲ ಈಗ ಆ್ಯಡ್ ಮಾಡಿರಿ 2,500 2,000 + 500 2,500
10,000 ಪ್ಲಸ್ ಮಾಡ್ಬೇಕ್ರಿ, ಪ್ಲಸ್ 2,500 ಎಷ್ಟು ಬಂತ್ರಿ 12,500. ಇದು ಏನ್ರಿ ಸಿ ಐ ಎಫ್ ವ್ಯಾಲ್ಯೂ. ಇದು ನಿಮ್ದು ಏನ್ರಿ ಅಸೆಸಬಲ್ ವ್ಯಾಲ್ಯೂ ಡಾಲರ್ ಒಳಗೆ ಐತ್ರಿ, ಅದಕ್ಕೆ ಡಾಲರ್ ಎಷ್ಟ್ರಿದು 12,500. ಈಗ ರುಪೀಸ್ ಐತಲ್ಲ, ಇಲ್ಲಿ ರುಪೀಸ್ ಕನ್ವರ್ಟ್ ಮಾಡ್ಬೇಕೀಗ. ದೇರ್ ಫೋರ್ ಅಸೆಸಬಲ್ ವ್ಯಾಲ್ಯೂ ಇನ್ ರುಪೀಸ್ ಬೇಕು ನಮಗೆ, ಇನ್ ರುಪೀಸ್ ಬ್ರಾಕೆಟ್. ಇದು ಡಾಲರ್ ಅಲ್ಲದು, ಡಾಲರ್ 12,500 ಇಂಟು ರುಪೀಸ್ 65 ಮಾಡಿರಿ ಎಷ್ಟು ರೀ ರುಪೀಸ್ 8,12,500 ಆನ್ಸರ್ ಬಂತ್ರಿ. ಇದು ನಿಮ್ದು ಆನ್ಸರ್. ಓಕೆ, ಹೋಪ್ ಯು ಅಂಡರ್ಸ್ಟುಡ್ ದಿಸ್ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ವೆಲ್. ಪ್ಲೀಸ್ ಟೇಕ್ ದ ಸ್ಕ್ರೀನ್ಶಾಟ್.